चिरंजीव गजाननला त्याच्या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आहेत. ते या झोपडीच्या परिसरात त्यानं खूप अभ्यास केला आणि खूप मोठा झाला. ही एक विशेष आठवण आहे. हाय गजानन, आज तुझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आज खास तुझ्या कुटीमध्ये राहून साधना केली. ज्या कुटीमध्ये तू मोठा झालास आणि योग महर्षी झालास त्या कुटीच्या बाहेर राहून आम्ही आज तुला आशीर्वाद देत आहोत आणि आशीर्वादाचे 2 शब्द तुझ्यासाठी आज आम्ही उभयता या ठिकाणी तुझ्यासाठी 2 शब्द या ठिकाणी म्हणणार आहोत. या जन्माची गत जन्माची पुण्याई सुखनो दीर्घ निरामय आयुष्याची संधी तुम्हाला विघ्न विनाशक गणेश तुम्हा वरदेव सुखदम जीवेद शरद शतम जीवेद शरद शतम पुत्र पौत्र धन धान्य संपदा वर्षतु तुमच्या गेही विजयश्रीची अवती भवती सदा पिरोग्वाही उणीव कसरी तुमान भासो आस हीच नित्यम जीवेद शरद शतम जीवेद शरद शतम उभयलोकीचे सौख्य साधन्या स्मरा पंच साधना जीवा शिवाचे ऐक्य साधने नको दुजी कल्पना नरजन्माचे सार्थक भावे देय हेची सत्यम जीवेत शरद शतम जीवेद शरद शतम. गजानन, तुला साधना म्हणजे ध्यान, योग, सेवा, दान आणि जप या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाच्या 5 गोष्टी तुला पुढील आयुष्यामध्ये करावयाच्या आहेत आणि तुझा लौकिक उत्तरोत्तर वाढवायचा आहे. आणि तुझे काही फोटो आम्हाला या ठिकाणी खास तुलाच दाखवायचे आहेत. लहानपणीचे तू ज्यावेळेस या ठिकाणी या झोपडीमध्ये बसून साधना करायचा हे तुझे फोटो तुला आठवतेत का? बरं, हे तुझे फोटो पाहून आज खूप आम्हाला सुद्धा तुझ्या साधनेची खूप आठवण येते आणि तुझं कौतुक वाटतं आणि कठोर तपश्चर्या आणि साधना करून तू खूप मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. हे तुझे सगळे सर्टिफिकेट आमच्याकडे आहेत आणि विशेष म्हणजे ही झोपडी आणि हे जे वातावरण आहे या वातावरणामध्ये तू खूप रममाण झाला होता आणि या ठिकाणी तुझी साधना झाली. परत एकदा पुनश्च वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. उत्तरोत्तर तुझी प्रगती होत जावो आणि एक चांगला योगी बनून तुझं नाव लौकिक या पूर्ण भारत देशामध्ये पसरो हीच या प्रसंगी तुला आशीर्वादाचे 2 शब्द आम्ही सांगून 2 शब्द या